काय माय दुसऱ्याच्या लग्नाला हे मोठा मोठा खर्च करते आणि आमची नाही तर काही काळ खडकू आणलं नाही ना लाल खडकू आणलं नाही. दलिंदर बसली तसली दळभद्री दिली घरात मारून आमच्या आणि काय गळ्यात मारली ग माय सोन्यासारख्या लेकराच्या. माय 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 असे डोळे दिपत होते माय. एवढ्या साड्या काय आम्हाला बी साड्या निशविल्यात. किती घेतलंय बाई त्यांनी. बाई सोनं म्हणू नका जेवण म्हणू नका बाई. आणि माझ्या लेकाला तर किती आलं असतं. आणि काय दिलंय ह्यांनी माय. नाही आज तर मी सोक्षमोक्षच करणार आहे. मला काहीच माहिती नाही मला सगळं पाहिजे. आणि त्यांची तर लायकी बी नाही. किती गरीब आहे ती. बाई किती दिले त्यांना कूलर आणि फ्रीज मयो. एसी देत होते म्हणे. इतकं मी देत होते तरी नाही. मला तर इतकं श्रीमंत असून सुद्धा मला काही दिलेलं नाही. मला पाहिजेच सगळं आता बस. नाही मी तर सूक्ष्म लावूनच बसणार. मला ना कोणाचं काही घेणं देणंच नाही. आता बघतेस मी येऊनच दे यांना बघते. मग असं कसं एवढं मोठं घर आहे गरीबाला भेटत आहे मला भेटणार ना. काय माहिती घालाय बाई. काय लग्न होतं पण. आला तुम्ही पाणी घ्या. जाय घरात नको थांबू माझ्या डोळ्यासमोर. काय झालं सासूबाई. चल जाय घरात. जेवायला आणू का तुम्हाला. काय झालं एवढं चिडायला. काय झालं एवढं चिडायला. काय दिलंय तुझ्या बापानी. एक साडीच घातली होती ती बी आम्हीच घातली होती. नाही हो आमच्याकडे एवढं सगळं काही तुम्हाला द्यायला. जेवढं होतं तेवढं दिलं. जेवढं होतं तेवढं काय दिलं. पोरगी दिली. नारळ दिलं बाई तेवढं 15 रुपयाचं. सासूबाई खरं सांगते हो आमची एवढी परिस्थिती चांगली नाहीये. परिस्थिती नव्हती तर लग्नच नव्हतं करायचं. तशीच ठेवायची होती. कशाला उजवायची पोरगी. कळलं नाही का आधी मग बापाला तुझ्या. अगं तुमच्यापेक्षा गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा किती किती येतंय. फ्रीज म्हणू नको टीव्ही म्हणू नको अगं बाई कूलर हवन ओव्हन सगळं दिलंय. मी आले नाही का आता लग्नातून. मला काय कळत नाही असं समजिती का काय. तुम्ही बरोबर येड तुम्ही काय केलंय बरोबर येड पांघरून पेडगावला गेलेला आहेत. नाही हो तुम्ही समजता तसं काहीच नाहीये. तुम्हाला असं वाटतं असं श्रीमंत पोराला असं फसवायचं वगैरे तसं काहीच माझ्या मनात नव्हतं. बाई 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 फसवायचं नव्हतं तर बरं फसून आली का घरात तू. आणि आता लागली नाटकं सांगायला. लय नाकवर करून बोलायलीस. लग्नाच्या वेळेस नाही कळलं का बापाला सांगायला नाकवर करून. नाही सासूबाई मी कशाला तुम्हाला काय बोलू. माझी तेवढी लायकी पण नाहीये तुम्हाला बोलायला. नाहीच तुमची लायकी. माझं पोरग साध आहे फसलं ह्या थोबाडाला. वान नाही गुण नाही. नाही हो त्यांचं माझं एकमेकांवर लय प्रेम आहे म्हणून तर आम्ही लग्न केलं. हो मग आता भरा प्रेमानेच पोट. काय ग माय कुठून मती मारली होती तेव्हा ही अशी दलिंद्र घरात आणली काय माहिती. लोकांच्या घरात एवढं असताना सुद्धा त्यांना भेटत आहे. आणि हे हातात पदरात आणि उघड बाजारात. आज यूज दे ह्यांना मला ना. अरे काय झालं काय एवढी वैतागलीस. लग्नात भांडणं करून आली काय कुणाशी. तुला म्हणतोय काय झालं. लग्नात भांडायला मी काय भांडकुदळ बाई आहे का काय. मग एवढी तन 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 आता उन्हात तानाची आली जरा शांत बसावा. पाणी पिणी दिलं का सोनूनी. ती देती का पाणी. शांत बसावं म्हणे. तुम्ही ठेवलाय का शांत बसायला काही. लग्न पाहिलं का तुम्ही. अरे काय म्हणू नका ह्या बघा ह्या साड्या सुद्धा घातल्यात. मोठ्याचं लग्न असेल बाप मोठ्याचं नव्हतं लग्न. बाप श्रीमंत असेल. काही श्रीमंत नव्हते. अरे बायांना काय कुणाच्या लग्नात हे पाहायला भेटलं की वाटतं तेच असावं तेच असावं. अहो तेच असावं. तुम्ही म्हणू नका फ्रीज टीव्ही कूलर हवन ती बनवायचं केक बनवायचं. आपल्या घरात नाही की त्या वस्तू का त्या सुनो बरोबरच आल्या पाहिजेत. त्यांच्या बी घरात होत्या तरी दिल्याच ना त्यांनी. आणि ती बी म्हणू नका अशा 5 स्टार दिल्यात 5 स्टार. अरे आता त्या पोराचं त्या पुरीवर प्रेम. त्याला वाटलं गरीबाच्या पुरी व्यवस्थित राहतात. तर श्रीमंताच्या आल्या तुला जपलं असतं का तिनं. गरीबाचं लेकरू घेऊन थोडं सांभाळून. सगळं आहे घरात. सगळं आहे म्हणजे
त्यांच्या बी घरात सगळं होतं, पण दिलंच ना, ते बी 5 स्टार दिलंय आणि आपल्याला आणली. आता त्या माणसाकडे असलं तर ते घरात पाहिजेत ना, पैसे पाहिजे त्याला, नाही शेती नाही वाडी, गरीब कुठून आणून देईन? 15 रुपयाचं नारळ दिलं, आपणच घेतलेली साडी घातली आणि दिली वाटी लावून पोरगी. पोरगी काय करती, त्यांना काय पाहिजे बाई. काय नको हे ते काही नाही. अरे पण ते आपल्या पोराचं त्या पोरीवर प्रेम होतं ना. तो माणूस आलता का इथं माझी पोरगी करा बळच म्हणून? हे आपल्याला नव्हती ना अक्कल, ममता झाला होता लई. एकुलते एक पोरगे, त्याला ते त्याचं ते लोक एकमेकाचं प्रेम आहे त्यांच्यावर, कशाला काय करते? चालू दे त्यांच्या पद्धतीनं. नाही, त्यांनी काय? फसविले. मग आता काय मला करायचं? सगळ्या गोष्टी पाहिजेत घरात आणि ते बी 7 स्टार पाहिजेत. अरे आता तुला कसं सांगू, तुझ्या पाया पडू का? त्या बाबाकडे नाही द्यायला या सगळ्या गोष्टी. ते मला काय माहित नाही. तिच्या बापाला फोन लावा हा. आणि त्याला बोलून घ्या इकडून, आणि मला सगळ्या गोष्टी पाहिजेत म्हणजे पाहिजेत. काही ती पोरगे येईल आता, पोराला सुट्टी भेटल्यावर येणार आहे ती, मग त्याच्या कानावर घालू अगोदर, मग पाहू काय करायचं ते. नाही नाही, मला आत्ताच पाहिजे. मग मी सगळ्याला बोलून दाखवते माझ्या बी घरात, माझ्या बी सुनाच्या ह्यांनी आणल्यात म्हणून. लय आपण बाया आणू ना, आपल्याकडे आहेत ना पैसे, चल दुकानात तुला काय पाहिजे घेऊन देतो. नाही नाही, बायाला टिमका मिरवितात. माझ्या सुनाने हे आणलं, माझ्या सुनाने ते आणलं, आणि माझ्या सुनाने काय आणलं? 15 रुपयाचं नारळ. काय म्हणू तुला आता? त्याचा 15 बायकाला बी प्रसाद देता येईना मला. पहिले तुम्ही फोन करा आणि त्यांना बोलून का घ्या. त्या गरीब माणसाला मग काय टेन्शन? ते आता ते माणूस कामा धंद्यात असतो तिकडं, हातावरलं पोट त्याचं, आणि त्याला फोन केल्यावर इकडं परत येईन घाई घाई तू इथे. तो घाई घाई येऊ, पळत येऊ, नाही तर चलत येऊ, मला काही घेणं देणं नाही. पहिले त्याला फोन लावा आणि मग माझ्याशी बोला, नाही तर माझ्याशी बोलायची गरज नाही. मला सगळं पाहिजे. राईट. बायांना आहे ना कुठं लग्न करायलाच नाही पाठवलं पाहिजे. तुम्ही टेन्शन द्यायचं, फोन लावून आहे माणसाला, काय अवघड काम आहे. कामात असेल माणूस. हॅलो, हा बोला ना दादा. काय चाललंय बाबा? काय नाही, दुसऱ्या शेतात काम करतोय, बोला ना. काय थोडस काम होतं म्हणलं, यायला जमल का इकडं? अहो रोज कामाचा गेलो होतो दुसऱ्या शेतात. काय विशेष काय आहे? विशेष काय नाही, आपलं म्हणलं चला सहज, बरेच दिवस झाले आले नाहीत. या मारा चक्कर एक. यावंच लागेल का? हो या. बरं येतोय का अर्धा तासात येतो? हो चलते हा, जेवणासाठी येतो. हो. बाईंना तर काय तोंडच टाकत असे त्या माणसावर, काय म्हणावं काय बोलावं, काय ऐकणार नाहीये बाई. पोरग आल्यावर परत हे करा. बाई 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 बाई, चल भांडे ठेवते खाली. काय झालं? घरात ठेव खाली. नेते ना, घरात नेते. नाही नाही, ठेव खाली ते. केलाय तुझ्या बापाला फोन. काय झालं? काय बोलले ते पप्पा? काय बोलले पप्पा? ब्याज आणून ठेवली ना आमच्या इथं दलिंद्री. का ते लेकराच्या मागे लागलीस तू? तू बाकीचं काही काम करशील का दिवसभर तिच्याच मागे राहशील? असं झालं तसं झालं ना, ती काम धंदा करते, सगळं करते. मला ना तुम्ही बोलूच नका बरं काही. काय नका म्हणू. तू चल का निघ बाहेर. तुझ्या बापाने काय काय दिलं तर? काय दिलं त्यावेळेस? हा, लय हुंडा एवढं दिलता. सांगत होती. दिला होता हुंडा. तू आता थोडं शांत घेशीलच का नाही? नाही नाही, शांत बोलावलं नाही. तिच्या बापाला. शांत नाही घेणार आहे मी. मी जाईन ना तुझ्या घरी निघून. जा तुम्ही निघून जा. तू जागा यायच्या झाडाखाली बस. काय तुझं बाप येईन तेव्हा. सगळीच हाकल, पोरग तिकडं कामाला, तिला हाकल, मला हाकल, आणि काय करशील? बाई एक कोण आहे? जरा शांत घे. येतोय तुझा बाप. नको, तुम्ही माझ्यामुळं आईंना एवढं बोललो. आम्ही आता सांगितलंय ना, तुझ्या बापाला फोन केलाय, ते येऊ राहिले तिच्याच माग. हेच नाही केलं, तेच काय नाही केलं, हेच नाही भेटलं आणि तेच नाही भेटलं. काय तू पण बाई आहे, ती पण बाई, यार थोडं समजून घ्यावा. तुम्ही मला नका बरं जास्त ताण देऊ. मला लई लोड यायला लागलाय. तू झाडाखाली जाऊन बस ग, आणि काही एका भांड्याला हात लावायचं नाही. तुझ्या बापाने दिलेत का ते भांडे? लागली लगे हात लावायला आणि धुवायला आणि पुसायला. सकाळचे नाश्त्याचे होते म्हणून घासून बाकीचं टाकले. काही काम असलं ना कर. ही ऐकणारली बाई आहे का? चलो तुझ्या मनासारखं होते काय असेल ते.
तर बा कुठं काय कुठून रडती? काही नाही, असंच बसले होते झाडाखाली हवेशीर. बरे ना तब्येत? हा? बरी आहे बाबा. काय झालं रडायला? काय नाही झालं, तुम्ही नको काळजी करू. आधीच माझ्यामुळे लय त्रास झालाय तुम्हाला. रडायला काय झालं सांग मला. बाबा सासूबाई नाही का सारखं सारखं मला म्हणतात तू हे नाही आणलं, तू ते नाही आणलं, काय आणलं तू लग्न करून. मी त्यांना म्हटलं आमची परिस्थिती नाहीये काय आणायची. बरं नको रडू, मी बोलतो दादा. नको रडू, नको रडू. चल चल, त्याने बोलवलं होतं मला फोन करून. नको नको फोन बाबा. करून बोलवलं होतं मला. बघू बाबा ऐक ना, नको त्यांना काही बोलायला, परत ते मला त्रास देतील. नको ना. आपण नाही बोलायचं काही, हात जोडू त्यांच्या पुढे, पाय पसरू. चल पण नको, माझ्यामुळे तुम्हाला कशाला त्रास नाही, काय उगाच. नाही होत. चल बघू काय करते. चल चल, उठ उठ, चल. आता जरा डोकं शांत ठेव. ते पोरीच्या बापाला फोन केलाय, आला असेल ते माणूस. अल्ले तोंड नको टाकू. मला शिकू नका तुम्ही. राम राम, बस बसा. हो, उभं राहा. बसायला कुठं, त्याची लायकी का आपल्या सोबत बसायची. काय चुकलं असलं तर माफ करा दादा. चुकलं तुमचं नाही, आमचं चुकलंय. हे असले दलिंद्र पाहुणे आमच्या नशिबाला भेटलेच. काय हो, तुम्हाला लाज नाही वाटली पोरीचं लग्न करताना? तुमची काय चुकी आहे म्हणा, तसे बी तुम्ही बेकारीचे आहेत. अहो, दुसऱ्यांचे लग्न बघून माझा जीव असा जळतोय, नुसता खालीवर होतोय. आणि लक्षात ठेवा, मुलगी जर नांदवायची असेल ना, तर मला जे पाहिजे ते सगळं मिळालं पाहिजे. जरा ऐक ऐक जरा. तरच ही पोरगी मी घरात ठेवीन, नाही तर जा घेऊन तुमची पोरगी. दादा आमच्याकडे काहीच नाही होत, याला मजुरी करून खाणार माणसं. नको आणतो पाहू त्यांचं. नका हो एवढा त्रास देऊ माझ्या करायला. सासूबाई तुम्ही जे म्हणता ते सगळं काम करेन मी, पण असं नको बोलू तुम्ही. खरंच माझ्या आई बापले कष्ट करून मला वाढवलंय, हे केलंय. अहो मी गरीब आहे, रोज मोलमजुरी करून आम्ही मीठ मिरची खातो. एवढे पैसे आणून करू, जेवढं 2 टाइम खायला लागतं ना तेवढं एकच टायमाचं भेटतंय फक्त मजुरी करून. मी तुमच्या मुलांनी आम्हाला गरीबाला पदरात घेतलं म्हणून तर मुलगी दिली दादा. नाही, मी जेव्हा माझ्यात ऐपत येईन ना तेव्हा मी देईन तुम्हाला 100%. पण आज नाही परिस्थिती माझी. साधा वॉचमॅनला जेवढं भेटतो ना त्याच्यात निम्मा सुद्धा मला पगार भेटत नाही शेतीत. मी आता तरी दादा तुम्हाला काही देऊ शकत नाही. मी तुमच्या पाया पडते, नको लाचार करू माझ्या बापाला. कोणी नाही हो, त्यांचं वय झाले हो त्यांचं. आई मरून 6 वर्ष झाले. पटलं तर राहून द्या, नाहीतर मी जाते. माझा बाप गरीब आहे, तुम्हाला काहीच नाही देऊ शकत. चला बाबा आपण जाऊ, जगू कसं तरी. ए बाई, नको गळ काढू माझ्या घरात. जा भिकारडी, चले भिकारडे, निघ माझ्या घरातून, चल. अरे नको असे धक्के मारू नको त्याला. अगे जा ना. पोरग आल्यावर त्याला काय सांगशील? तुम्ही का बसाव, तुम्हाला काय कळतंय? तू ऐकणाऱ्या बायकातली का रे? हो, तेव्हा ऐकून घेशील. चला झालं तुझ्या एकदा मनात समाधान ना? बाबा आज माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय हो. अरे किती खाशीन, सारखं बकरी सारखं तोंड चालू तर तुझं. कधी पाव हायच काहीतरी खातीच आहे. हो, खाऊ द्या. हा आता खाशील ना एकटी. चूल लावली हाकलून तिकडे, एक ध्यानात ठेवू, ते परा येणार आहे. काय सांगशील त्याला? मी बरोबर सांगते, तुम्हाला नाही कळत तरी. हो नाही, तुला कुठं सांगायची गरज आहे रे. मग तेवढ्या बाबतीत तू हुशारच आहे. नाहीतरी पहिल्यापासूनच तुम्हाला किंमत नाही माझी. पहिलेच म्हणत होते श्रीमंताची आली असती, घर भरलं असतं चांगलं. अरे मलाच कुठून बुद्धी सुचली तुला घेऊन आलो. हो, एवढा संसार उगत नाही केला, किती झाले दिसत का तुम्हाला? तुम्हाला तर चांगलं खावा दिसणार आहे. संसाराची बाई दिसती ना. मग लोकांच्या बायका कामाने वाळून चालल्या, तुझं काय रे? चालली किती पुसत काम होतेत ना घरातले, काय भेटत आहे ना. काम करते तू? मग कोण बाया लावलेत का काय तुम्ही? गेली किती राहणार?
मग रानाला बाया लावलं काय ते? हा मुलगी करत होती, घरातलं करत होती, रानात जात होती. हा देशिव्या लावल्या. थोडं बहुत काय आणलं असतं तर ठेवली बी असते. तुम्ही माझ्या खाण्यात नका बरं हे करू, नजर लावू. मम्मी दादा आलो बरं का. ठीक आहे आलं. ना? कसं झाला प्रवास तुझा? एकदम छान व्यवस्थित झाला. याच्यामध्ये साड्या आणल्या तुला मानसीला. बाई हा. बरं झालं, तिला कमीच होत्या साड्या आणल्या. मग आता राहू दे ना. आता मम्मी नाही घालणार तर कधी घालणार सांगा बरं. तू बरा आहेस ना? मी एकदम व्यवस्थित आहे. प्रवास कसा झाला? एकदम छान. मानसी कुठे? ती गेली रुसून माझ्यासोबत भांडणं करून फार मारा रुसून गेली? मारीपर्यंत. हो, तिच्या बापा बरोबर गेली तिच्या घरी. आणि का बरं रुसली पण ती? तुला माहित नाही ती कसली खाऊचाटे ते. अगं मम्मी असं काय बोलती तू? ती कशाला भांडून करून जाईन सांग बरं. का बरं रुसली मला सांग बरं जरा. दे ना उत्तर, दे ना त्याला आता. हम्म? दादा काय झालं सांगा ना. ती तुझी आई सांगल काय केलं तिने ते आता. अरे काय झालं सांगा ना तुम्ही. ती ऐकते का बाई? माझं तरी कधी ऐकते का? अरे रुसून गेली ती. मग तेच विचारतो का रुसली. काय झालं, मी लग्नाला गेले, लग्नावरून आले, मला म्हणली कसं झालं आई लग्न, कसं झालं आई लग्न. मग मी तिला सांगितलं हे एवढं दिलं ते तेवढं दिलं. ती म्हणली बाई आई माझ्या बापाने तर काही दिलंच नाही, म्हणून ती गेली भांडणं करून माझ्या बरंच. म्हणली मी बापाकडून घेऊन येते म्हणली, ती अजून आलीच नाही बघ. सगळं खरं बोलत या ती. हो अजिबात लबाड नाही मम्मी. तिला, अजिबात. खरं काय आहे ना मला ते सांग बरं का. मानसी कधी असा हट्टीपणा करणार नाही कुठल्या पण गोष्टीला. मी तुला सगळं सांगितलं, ते सगळं खरं आहे. मी लग्नाला गेलते का नव्हते गेले लग्नाला? गेलती ना लग्नाला. बघ आणि मग? पाहू, काय काय दिसलंय, फ्रीज कपाट अमुक तमुक. दादा तुम्ही तरी सांगा काय झालंय खरं. काही नाही. तिचा बाप आला, त्या पोरीच्या बापावर बी तोंड टाकलं या बाईनं. तिला सगळं लागत होतं. कपाट पाहिजे, फ्रीज पाहिजे, अजून काही काही भांडे पाहिजे, पैसे पाहिजे, डाक पाहिजे. कुठून आणीन तो माणूस? अगं मम्मी कुठलं पण कशाला गोष्टीचा हट्टपणा करते ग. कशाला तुला कपाट पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. आपल्या घरात काही कमी आहे का? मी कधी कुठल्या गोष्टीला कमी केली आहे का? मी एवढा लांब राहतो, तुमचं काम नाही का लक्ष द्यायचं? तूच भांडते तिच्यासोबत. 10 वेळा सांगितलं तिला, अरे त्या लेकरांचा एकमेकावर जीव आहे, पण ह्याला पैसे पाहिजे. अरे पैसे करून काय तू वरती घेऊन जाणार आहे का पैसे सांग बरं. तू एक काम कर पराग, आता जा त्या पोरीकडे. खूप म्हणजे कठीण परिस्थिती असेल बघ तू बाप. तुला ना तू कधी सुधारणार नाही. नुसते पैसे 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 आयुष्यभर पैसे पैसे केले तू. घरात कुठल्या गोष्टीची कमी काय सांग बरं आपल्याकडं. हा दादाने कधी तुला कुठल्या गोष्टीला कमी केलंय का? काय कमी आपल्याकडे सांग ना. आई ना तू जा जा तू जा. मी येतो दादा जाऊन. हो, जा, जाऊन ये. जाऊन आणि ये. नको जाऊ. का बरं नको जाऊ? तू जा, ये जाऊ. बघा आपले काम. चला बघ ते साड्या घालण्यात नवीन. तुला साड्या द्यायच्या. मानसी हे मानसी बोला ना. तू इथं का बरं आली? तुम्हाला काहीच माहित नाही का? सांगितलं नाही आईने? नाही मला सांगितलं, मला कळलं आईचं वागणं. मग तू अशी निघून का बरं आली? पण तुम्हाला सांगितलं का नाही फोन करून? मी स्वतःहून निघून नाही आले, तुमच्या आईने मला हाकलून दिलंय. आई पण ना. बरोबर आहे ना आईचं पण. आम्ही काय दिलंय तुम्हाला? काहीच नाही. अगं असं काय नको बोलू ग. तुला चांगलं माहितीये ना मला गरीब पोरीसोबतच लग्न करायचं होतं, म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं ना. तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं, आपल्या दोघांच्या मर्जीने झालं, पण तुमच्या आईला नाही आवडलं तर कधीच आपलं लग्न स्वीकारणार नाही. अगं पण तू मला फोन करून का नाही कळवलं? मग एवढं सगळं झालं तू इथं येऊन थांबली. हा उगाच माझ्यामुळे आईनं कशाला ओरडा, म्हणून मी आली डायरेक्टली निघून. आणि अण्णा तुम्ही तर मला फोन करून सांगायचं ना. कोणत्या तोडण्यात सांगू तुम्हाला? नको रडू बाबा. अहो, हात जोडले, पाया बघितलं? पडलं त्यांच्या. आम्हाला ढकलून लावलं त्यांनी घराच्या बाहेर. बरं ठीक आहे, मी त्यांच्या वतीने माफी मागतो. मी मानसीला न्यायला आलोय. मीच माफी मागत जावं तुमची. अहो तुम्ही असं काय नका नको बोलू अण्णा. लय हेळसांड केली हो माझी. हा मला माहिती आहे की माझी आई कशी वागली आहे तुमच्यासोबत. मला दादांनी आम्ही सांगितलं. गरीब माणसं आहेत. आम्ही एक शब्द त्यांना उलट सुलट काय बोललो नाही. सार रस्त्याने बिगड चपलाच पाय पाय आलं दोघं. खर्चीला पण पैसे नव्हते माझ्याकडे. काय सांगायचं? तुम्ही एवढं मनाला लावून नका घेऊ. माझ्याकडे बघा,
तुम्हाला चांगलं माहिती की माझं माणसावर खूप प्रेम आहे. मी परत तिला असं अंतर देणार नाही. काहीच म्हणत नाही, म्हणणार पण नाही मी तुम्हाला, शब्दात दुखवणार नाही. अण्णा मला सगळं कळलं. आई तुमच्यासोबत कशी वागली, तुम्हाला कसा त्रास दिला, मानसीला सुद्धा खूप त्रास दिला. मला सगळं सांगितलं माझ्या दादांनी. तुम्ही त्याची काळजी नका करू. पण तुम्हाला चांगलं माहिती आहे अण्णा की मी माझ्या मानसीशिवाय नाही राहू शकत. मी तुमच्या प्रपंचात कधी डिस्टर्ब नाही करणं जावई, मग माझी ऐपत नाही देण्याची त्यांना. मला माहिती आहे तुम्ही असं नका म्हणून. मी मला पाया पडतो, नाही माझी ऐपत. अहो मला तुमच्याकडनं काही नकोय. आणि हे मानसीला पण माहिती आहे की माझं तिच्यावर किती प्रेम आहे. मी तिच्याकडे बघून प्रेम केलं. मला पहिल्यापासून गरीब मुलीसोबतच लग्न करायचं होतं. हे सगळं माहिती आहे मानसीला. मी सांगितलंय पण मला नव्हतं माहिती माझी आई अशी वागेल मानसीसोबत, तुमच्यासोबत. 8 दिवसापासून झोप नाही, पोटात अन्न नाही गेलं. काय सांगा तुम्हाला. अहो अण्णा तुम्ही रडू नका हो. मला खरंच खूप वाईट वाटतं. मला शब्दच नाही माझ्याकडे. माझ्या जे वागले ना ते खूप चुकीचं वागली. आणि मला सगळं माहिती आहे. आता त्यासाठी मी माझं सगळं काम सोडून इकडे आलोय. आणि मी आता माझ्या मानसीला लांब नाही करणार माझ्यापासून. परत तिला त्रास नाही होणार अण्णा. पाया पडतो. अहो सासूबाई माझ्यासोबत कसं का वागाना, पण माझ्या बाबांना त्याने हात धरून घराच्या बाहेर हाकललं. हे मी नाही सहन करू शकत. जाऊ दे नाही, मानसी, मला मुलीसाठी माहिती आहे ना, मार खावा लागतो, शिवाय खावा लागतो. तसं नाही बाबा, तुम्ही माझ्यासाठी लय महत्वाचे आहेत. एका लेकीसाठी तिचा बाप लय महत्वाचा असतो. त्याचं मान काय फरक आबरू नाही. सगळी महत्वाची काही असते. नाही फरक करत जावा. काय होत नाही. पण त्यांनी काय होत, येईन बाईने हाणलं काय आणि आईने हाणलं काय फरक आहे का? हाणून दे, त्यांचं वायदा आहे, ढकलू दे, काही फरक नाही. माणसं मला माहिती आहे माझ्या आईचा स्वभाव. मी लहानपणापासून बघतो तिला फक्त पैसा, गाड्या, घोड्या, टीव्ही ह्याच्यामध्ये तिला खूप आवड आहे. तिला त्या गोष्टी कधी बाहेर निघालेली नाहीये. आणि ते म्हणूनच दादांनी मला सगळं सांगितलं बाजूला घेऊन. आणि म्हणून मी तुला सांगतो की मी परत तुला असा त्रास होऊ देणार नाही. मी तुम्हाला एक वचन देतो जावई, मी मोलमजुरी कष्ट करीन, 1-2 वर्षात जे पाहिजे ती वस्तू देईन माझ्या. अहो नाही हो. देईन. अहो अण्णा असं बोलून मला रात्रंदिवस कष्ट करीन. मला असं बोलून तुम्ही कृपया मला आणखीन हे नका करू प्लीज. तुम्हाला एकच विनंती नको करतो. मी माझ्या फक्त मानसीला घ्यायला आलोय आणि मी मानसीला घेऊन चाललोय. तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. कारण की मीच त्यांच्यासोबत राहणार नाही. आता मी आईशी तेच बोलणार आहे की जर समजा तुझा हे स्वभाव जर बदलला नाही ना तर मी राहणार नाही. फक्त त्यांना मानसीला पण घेऊन. नका वाऱ्या सोडू. अहो नाही, तुम्हाला नाही माहिती. तिला असं बोलल्याशिवाय ती ऐकणार नाहीये. मी माझ्या आईला चांगलं ओळखतो. देऊन द्या त्रास, आम्हाला देऊन द्या, मुलीला देऊन द्या, पण त्यांना पण नका वाऱ्या सोडू. नक्कीच मी तुमच्या शब्दाचं नक्की पालन करेन. तुम्ही त्याची काळजी करू नका. मी फक्त मानसीला घ्यायला आलोय. तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. तुमच्या बाबतीत जे घडलं मी त्यासाठी मनापासून माफी मागतो परत एकदा. मी पण माफी माझी जागी. ठीक आहे अण्णा, मला तुमचा आशीर्वाद द्या. मी आता मानसीला घेऊन जातो. चल मानसी. नाही, बाबा पण माझ्या सोबत येणार. ठीक आहे अण्णा, तुम्ही पण चला. हा तुम्ही म्हणता म्हणून चला. हा, खरं खोटं करून घेऊ आपण समोर समोर. चला, मी पण मम्मीला सांगतो. काही बोलू नका. नाही मी काहीच बोलत नाही. तुम्ही चला फक्त. शेंगा बारी मला वाढ शेण का तूच खात शेण? भूक लागली, वाढ जेवायला. तुम्ही का बसव, एक तर स्वयंपाक नाही केलेला. खाऊ दे शेंगा. काय म्हणू अरे बाई तुला? शेंगा बारी झाल्यात पण यावर्षी. पहा ती काय त्याची बायकोला घेऊन आलाय तो. दिसत आहे मला. मग मी सांगितलं होतं ते आणलंय का तिनं, तरच घरात पाय ठेवून नाही तर निघ पहिल्या गाडीनं. आई किती पैसे पाहिजे तुला? नाही म्हणजे तेव्हा तुझं समाधान होईल. मी एका गरीब मुलीसोबत लग्न केलंय, काही माझ्या मर्जीनं. श्रीमंत मुलीसोबत नाही. आणि बायकोच्या हुंड्यावर जाणारा मी नाहीये. आणि सांग बरं, तुझ्या वडिलांनी काय दिलं होतं तुमच्या लग्नाच्या वेळेस? अगं आई, श्रीमंत मुलीसोबत जर लग्न केलं ना तर तिचे पाय धुवावे लागतात. आणि तेच गरीबाचं लेकरू जर केलं ना ते आदराने राहते, घर व्यवस्थित ठेवते, संसार व्यवस्थित करू देते. आणि तुला सांगतो, जीवनात पैसा नाही, माणसं धरले पाहिजे. देवाने काय कमी केलं का आपलं? सांग बरं तू. हा, तुला एक सांगू आई, तुला बाबांना समानेरी बायको केली आहे मी, ते पण म्हातारपणी. याचा जरा भान ठेव. तिचा पैसा बघून नाही केलं मी. तुम्हाला लाथांनी मारणारी नकोय मला बायको. घुसतोय ना डोक्यात.
काय म्हणतोय? चुकलं बाबा माझं. त्या बायकांच्या बोलण्यावरून मी हिला त्रास दिला, तिला घरी पाठवलं. मी तसं करायला नको होतं. मला माफ करा, तुम्ही सगळेच मला माफ करा. नाही सासूबाई, तुम्ही कशाला पाय पडताय? नको, तुम्ही हात नको जोडू. तुमचा हात आशीर्वाद देण्यासाठी आहे, हात जोडण्यासाठी नाही. मोठ्या बायांच्यात बसायचं बंद कर जरा. आपल्या बघितलं? घरात बघा. एवढं सुद्धा वाईट वागून सुद्धा ती तुझ्यासोबत कशी वागते? नाही, माझं खरंच चुकलं. आता आपण चांगलं राहू. मला माफ कर. तुम्ही नका माफी मागू. काय चुकलंय तुमचं? ही बायाला पैशाची घमेंड. तू पैसे यांना सुद्धा सोडलं नाही, यांना सुद्धा दुखवलं तू. सोन्यासारखा देवासारखा माणूस आहे. एवढं फडाफडा बोलली, त्यांची माफी माग. श्रीमंत असू गरीब असू, माणूस एकच असतो. पण मनाने मोठा असावा माणूस, पैशाने नाही. माझ्या बापाची माफी नको मागू. ते एवढे मोठे नाहीत, पण मनाने लय मोठे आहेत. मी हिला माझ्या मुलीसारखी सांभाळली इथून पुढे. तुम्हाला काही तक्रार येऊ देणार नाही. काळजी नका करू. चला घरात जेवायला वाट. नशीब सुधारली. चला, या जेवण करू आपण. नाही तर म्हातारपण अवघडच होतं तुझ्या बरोबर.